So students, the next important concept we are going to study today is what we call it as the adapter classes in Java event handling. It is fine. Now to understand what are these adapter classes, let's go back to the previous lectures which we have done. In that we have seen that in Java to handle the events, right, the delegation event model is used. And in the delegation event model, we have seen two major components. The first component is the source which generates an event, and the second component is the listener. What will happen is when a source generates an event, this event is sent to the listener. Now what is the responsibility of this listener? To handle the event which it has received, to develop a meaningful and useful reply for the application. This is the job of this event listener. मग ही इव्हेंट लिझनरचा जॉब इझी करण्यासाठी, ही इव्हेंट हँडलिंग कोड तुम्हाला लिहिण्यासाठी आपण पहिल्यांदा इव्हेंट क्लासेस स्टडी केलं. त्यानंतर पुन्हा इव्हेंट लिझनर इंटरफेसेस आपण स्टडी केलं. नाव थर्ड थिंग इज adapter classes. So if anyone asks you in Java event handling mechanism what are used, first one event classes are used, second one event listener interfaces are used, and the third one is adapter classes. Now you'll get a doubt, when interfaces are available, what is this adapter classes used for? Yes, now this is the doubt most of the students will get. So to understand this one, let's go back to the basics of Java. In core Java, when you are studying the chapter interfaces and packages, त्यामध्ये तुम्ही स्टडी केलं आहे की एखादा क्लास जर एक इंटरफेसला इम्प्लिमेंट करत असेल तर त्या इंटरफेसमध्ये जेवढे काही मेथड्स आहेत त्या सगळ्या मेथड्सची बॉडी तुम्हाला लिहायलाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, एक इंटरफेस आहे एक्स. ओके, नाव एक्स इंटरफेसमध्ये 10 मेथड्स आहेत. मी एक क्लास तयार केलो ए. इज दिस पॉईंट क्लिअर? आणि ही क्लास ए एक्स इंटरफेसला इम्प्लिमेंट करतात. मग मला काय करावं लागेल? क्लास एमध्ये एक्स इंटरफेसचे 10 मेथडचं सगळं बॉडी मला लिहावं लागेल. पण मला क्लास एमध्ये त्या इंटरफेसचे फक्त दोन मेथड्स पाहिजे. मग मी अननेसेसरीली बाकीचे 8 मेथड्सचं उगी एम्प्टी इम्प्लिमेंटेशन का करू? माझा टाईम वेस्ट होत आहे. ठीक आहे, टाईम माझ्याकडे भरपूर आहे, वेस्ट झालं तर झालं. बट व्हॉट विल हॅपन, अननेसेसरली तुमचं कोड एक्सटेंड होत आहे ना. जेव्हा कोड वाढत जाईल, इज दिस पॉईंट क्लिअर, तर त्याला मॅनेज करणं तेवढंच अवघड होतं. इज दिस पॉईंट क्लिअर? मग ही इव्हेंट इंटरफेसेस यूज केल्याचं डिसएडव्हान्टेज आहे. इंटरफेस शेवटी इंटरफेसच आहे. कंपल्सरी जावाचा रूल काय? सगळे त्याच्यातले मेथड्स तुम्हाला लिहायला पाहिजे, तुम्हाला त्याचा उपयोग होऊ न हो. इज दिस पॉईंट क्लिअर? मग जावाने काय पर्याय काढला आहे? ही ॲडॅप्टर क्लास. मग ॲडॅप्टर क्लासमध्ये काय होतं? जसं आपल्याला एक्स इंटरफेस आहे, त्या एक्स इंटरफेसमधले 10 मेथड्स आहेत. त्या 10 मेथड्सचं बॉडी ह्या ॲडॅप्टर क्लासमध्ये असतं. मग आपण एखादा क्लास जर इनहेरिट केलं तर असं काही कंपल्सरी रूल नाही की त्याच्यातले सगळेच मेथड्सचा आपण वापर करावा. मग आता एक्स इंटरफेसचं मी जर एक्स ॲडॅप्टर क्लास तयार केलं तर त्याच्यामध्ये मला फक्त 2 मेथड्स पाहिजे, तेवढं ह्याचा मी वापर करतो. आणि बाकीचे 8 मेथड्स आय एम नॉट इंटरेस्टेड, सो आय विल नॉट यूज दॅट वन. इज दिस पॉईंट क्लिअर? तर आता हीच कॉन्सेप्ट घेऊन जावाने ही ॲडॅप्टर क्लास क्रिएट केलं. राईट? तर स्टुडंट्स, इथे एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. नाव आपण इंटरफेसेस बरेचसे आपण बघितले, राईट? 8 ते 10 इंटरफेसेस आपण बघितले. प्रत्येक इंटरफेसला एक ॲडॅप्टर क्लास नाही. फक्त ज्या इंटरफेसमध्ये मेथड्स जास्त आहेत, 4, 5, 7 मेथड्स आहेत, फक्त त्याचंच ॲडॅप्टर क्लास तुम्ही जर यूज केला तर तुमचं यूज होतं. इज दिस पॉईंट? एक इंटरफेस आहे ॲक्शन लिझनर, त्याच्यामध्ये आहेच एक मेथड. मग त्याचे ॲडॅप्टर क्लास क्रिएट करून तुम्ही काय करणार? तुम्हाला एक मेथड म्हणजे नक्कीच त्याचा आपल्याला वापर करायलाच पाहिजे. इज दिस पॉईंट? पण विंडो लिझनर घ्या, त्याच्यामध्ये तर 7 मेथड्स आहेत. मग त्याचं मॅचिंग इंटरफेस ॲडॅप्टर क्लास आहे. इज दिस पॉईंट क्लिअर? की लिझनर त्याचं पण आहे. माऊस त्याचे पण 4-5 मेथड्स आहेत. राईट? मग त्या माऊस लिझनर इंटरफेसमधले जे 5 मेथड्स आहेत त्याचं इक्वलंट ॲडॅप्टर क्लास इज दॅट. सो मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला ही डाऊट येते की का सगळ्या इंटरफेसेसला मॅचिंग ॲडॅप्टर क्लासेस नाही.
ज्या इंटरफेसमध्ये एक किंवा दोन जास्तीत जास्त असतील त्याला तुम्ही ॲडॅप्टर क्लास लिहून काही उपयोग होत नाही. इज दिस पॉईंट क्लिअर राईट. फक्त जिथं जस्ट नंबर ऑफ मेथड्स आहेत फक्त त्याचे ॲडॅप्टर क्लासेस आर प्रोव्हाइडेड. ओके, नाव यू कॅन हॅव अ लुक ॲट दिस टेबल. ओके, पहिला कॉलम आहे ॲडॅप्टर क्लास आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याचे लिझनर इंटरफेस. इज दिस पॉईंट क्लिअर राईट. तर ॲडॅप्टर क्लास बघा, पहिले ॲडॅप्टर क्लास कोणतं आहे? कॉम्पोनंट ॲडॅप्टर. ओके, कॉम्पोनंट ॲडॅप्टर. त्याचं मॅचिंग इंटरफेस कोणतं आहे? कॉम्पोनंट लिझनर. राईट. तर इथं आणखी ही सगळे तुम्हाला बाय हार्ट करायची गरज नाही. ॲडॅप्टर क्लासेस जे आहे जिथं वर्ड ॲडॅप्टर म्हणून येते त्या नावामध्ये ती ॲडॅप्टर क्लास असेल. इव्हेंट हँडलिंग तुम्हाला जावाने फार सोपं करून ठेवलं आहे. आणि तसं जर प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना कुठलंच काही बाय हार्ट करू नका. इव्हेंट हँडलिंग करताना ज्या शब्दामध्ये इव्हेंटनीच ती शब्द एंड होत आहे ती इव्हेंट क्लासेस आहे. ज्या वर्डमध्ये असं लिझनर म्हणून येते ती इंटरफेस आहे. तसंच ज्या वर्डमध्ये ॲडॅप्टर येते ती ॲडॅप्टर क्लास आहे. एवढं सिम्पल आहे रिमेंबर करायचं. डिड यू अंडरस्टँड दिस वन? सेकंड वन कोणतं आहे? कंटेनर ॲडॅप्टर. ही कंटेनर ॲडॅप्टर क्लास कुठल्या इंटरफेसपासून तुम्ही तयार केलं? कंटेनर लिझनर. उद्या जर तुम्हाला कोण विचारलं कंटेनर ॲडॅप्टर कुठून तयार झालं बाय हार्ट करू नका. राईट. कंटेनर ॲडॅप्टर काढायचं तिथं लिझनर वर्ड टाकायचं मग त्या इंटरफेसपासून ती ॲडॅप्टर क्लास क्रिएट झाला. देन फोकस ॲडॅप्टर. व्हॉट इज द इंटरफेस हिअर? फोकस लिझनर. देन यू हॅव गॉट की ॲडॅप्टर. ओके, की ॲडॅप्टरचं मॅचिंग इंटरफेस कोणतं आहे? की लिझनर. वी हॅव सीन की प्रेस्ड, की रिलीज्ड, की टाईप्ड. ही 3 मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये समजा मला फक्त की प्रेस्डवरच प्रोग्राम लिहायचं आणि मी ही इंटरफेस वापरतो मग मला अननेसेसरीली बाकीचे 2 मेथड्सचं सुद्धा मला बॉडी लिहावं लागेल त्याची मला गरजच नाही. दॅट सिच्युएशनमध्ये व्हॉट आय विल डू? आय विल मेक यूज ऑफ दिस की ॲडॅप्टर क्लास. देन यू हॅव गॉट दिस वन माऊस ॲडॅप्टर. राईट. माऊस ॲडॅप्टरचं मॅचिंग इंटरफेस कोणतं आहे? माऊस लिझनर. सिमिलरली माऊस मोशन ॲडॅप्टर. ही क्लास कोणत्या इंटरफेसपासून तयार झालं आहे? माऊस मोशन लिझनर इंटरफेस. सिमिलरली लास्ट वन कोणतं आहे? विंडो ॲडॅप्टर. बघा ही फार मोठं ॲडॅप्टर क्लास आहे. सॉरी, ही फार मोठं इम्पॉर्टंट क्लास आहे. द रिझन फॉर दिस वन इज ही कुठल्या इंटरफेसपासून तयार झालं आहे? विंडो लिझनर इंटरफेस. आणि विंडो लिझनर इंटरफेस ही क्लास घेताना मी तुम्हाला सांगितलं राईट ही फार मोठं इंटरफेस आहे. याचं कारण काय? याच्यामध्ये 7 मेथड्स आहेत. ही मेथड्स आठवत आहेत राईट. ऑर इफ यू डोंट नो यू गो बॅक टू माय प्रिव्हियस लेक्चर. इथं इन्फॉर्मेशन बटनवरती मी त्याचं लिंक प्रोव्हाइड करतो. इज दिस पॉईंट काय? तिथं काय काय आहे? विंडो ॲक्टिवेटेड मेथड आहे, विंडो डीॲक्टिवेटेड मेथड आहे, विंडो आयकॉनिफाईड आहे, विंडो डीआयकॉनिफाईड आहे, विंडो ओपनड आहे, विंडो क्लोज्ड आहे आणि शेवटी विंडो क्लोजिंग आहे. इज दिस पॉईंट काय? एवढे सगळे 7 मेथड्स आहेत. आणि मला समजा फक्त विंडो मिनिमाइज केल्यानंतर एक काहीतरी कोड लिहायचं आहे मला. म्हणजे ती इव्हेंट जेव्हा आपण त्या विंडोला मिनिमाइज करतो तर खाली टास्क बार ते विंडोज टास्क बारवर येऊन एक आयकनसारखं असतं त्या पर्टिक्युलर इव्हेंटलाच मला हँडल करायचं. मग अननेसेसरली बाकीचे 6 ह्याला मला उगी एम्प्टी बॉडी लिहावं लागतं. त्याच्या मला गरजच नाही. बट स्टील जावा काय म्हणताय? इंटरफेस जर तुला वापरायचं असेल त्याच्यामध्ये जेवढे काही मेथड्स आहेत सगळे ह्याचा तुला वापर करायला पाहिजे. किमान एक एम्प्टी बॉडी तर तुम्ही लिहायला पाहिजे. इज दिस पॉईंट क्लिअर राईट. सो दॅट विल बी अ बिग हेडेक फॉर मी. मी इव्हेंट हँडलिंगवर कॉन्सन्ट्रेट करू का बाकीचे 6 मेथड्सचं एम्प्टी बॉडी लिहिण्यामध्येच माझं सगळं कोड मी एक्सटेंड करत जाऊ. दॅट टाईम आय कॅन मेक यूज ऑफ विंडो ॲडॅप्टर क्लास. ही विंडो ॲडॅप्टर क्लास यूज केल्याने ॲडव्हान्टेज काय होतं आहे? याच्यामध्ये फक्त मला विंडो आयकॉनिफाईडच पाहिजे, बाकीची मला काही गरज नाही. देन व्हॉट आय विल डू? आय विल मेक यूज ऑफ दिस ॲडॅप्टर क्लास. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. यू लाईक दिस व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अँड ॲट द सेम टाईम राईट इथे एक प्लेलिस्ट मी क्रिएट केली आहे. ह्या प्लेलिस्टमध्ये सगळे ज्या लेक्चर नंबरवर आहे लेक्चर नंबर 1, 2, 3, 4, 5 त्या ऑर्डरमध्ये तुम्ही स्टडी करा. इट विल बी व्हेरी व्हेरी युजफुल फॉर यू. रँडमली कुठलं तरी एक ओपन करून चेक करू. हां, पण जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता
तुम्हाला जर एखादा डाऊट असेल, मला इंटरफेस स्टडी करायचं आहे, विंडो लिझनर इंटरफेस स्टडी करायचं, मग रँडमली तेव्हा एखादं लेक्चर जे आहे त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या संबंधित. पण तुम्ही न्यूली जर अभ्यास करायचं स्टार्ट केलं ह्या चॅप्टरचा, तर माझा ॲडवाईज आहे तुम्ही सिरियली प्रोसीड व्हा. लेक्चर 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. ऑल द बेस्ट स्टुडंट्स.